काही दिवसांपूर्वी बुलीबाई या ॲपवर अनेक महिलांचे फोटो व्हायरल करण्यात आले। त्यानंतर हे ॲप बंद करण्याची मागणी करण्यात आली। दरम्यान समाज माध्यमांवर महिलांची ऑनलाईन छेडछाड झाल्यानंतर महिलांनी नेमकं काय करावं, सर्वसामान्य नागरिकांना आक्षेपार्ह मजकूर दिसल्यास प्रथमतः काय केलं पाहिजे, या सर्व गोष्टींची उत्तरं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर समाज माध्यमांवर महिलेची छेडछाड झाली तर कुठे तक्रार करावी? या स्वरूपाच्या जे ऑनलाईन छळ होतात किंवा विशेषतः महिलांना अशा प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागतं असं दिसून येतं। विविध समाजातील सोशल मीडियाची जी माध्यमं आहेत याचा वापर याच्यामध्ये होत आहे। प्रथमतः भारत सरकारने याच्यासाठी एक म्हणजे ऑनलाईन छळाबाबत किंवा कुठल्याही सायबर कंप्लेंटबाबत आपली कुठलीही तक्रार नोंदवण्याकरिता NCCR हे पोर्टल दिलेलं आहे। या पोर्टलवरती आपण ती तक्रार नोंदवू शकतो। आपल्या नजदीकचे जे पोलीस स्टेशन आहे त्या नजदीकच्या पोलीस स्टेशनला आपण तात्काळ त्याची तक्रार देऊ शकता। तिथे योग्य ती दखल घेतली जाईल, कारण प्रत्येक पोलीस स्टेशनला एक सायबर सेल, एक सायबर युनिट छोटंसं तयार आहे आपल्या मदतीसाठी। एखादा वेगळा असा मजकूर असेल की जो त्यानं पाहिला आहे तर त्यानं सर्वप्रथम तो शेअर नाही करायला पाहिजे इतर कुणाला, कारण कायद्याच्या दृष्टिकोनातून तो मजकूर पसरविणारा, क्रिएट करणारा हा तो गुन्हेगार ठरतोच, पण तो पसरविणारा सुद्धा तितकाच जबाबदार ठरतो। म्हणून त्यानं तो पसरवायला नाही पाहिजे, इतर कोणाला फॉरवर्ड केला नाही पाहिजे, इतर कोणाशी शेअर केला नाही पाहिजे, आणि लगेचच त्याला अशा काही गोष्टी आढळल्यानंतर त्यानं तो लगेचच स्थानिक पोलीस स्टेशनला, पोलीस यंत्रणेला सतर्क केलं पाहिजे, कळवलं पाहिजे की साहेब अशा अशा पद्धतीनं ह्या गोष्टी स्प्रेड होत आहेत, हा ऑब्सिन मजकूर आहे, हा चांगला मजकूर नाही, हे कळवलं गेलं पाहिजे। दरम्यान महिलांविषयीच्या अशा घटनांमुळे महिला वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी न घाबरत तक्रार देखील करण्याचं आवाहन केलंय।